हाच सगळा जो सूर कवितेतला आहे तो मी पुढे नेतो. माझी एक कविता तुमच्या समोर ठेवतो की हा सगळा सगळा संदर्भ जो आहे, आता माध्यमाच्या क्षेत्रात काम करत असल्यामुळं जे काही निरीक्षणं दिसतात, पाहतो आपण आजूबाजूला, ते कुठे ना कुठे व्यक्त होतं आपोआप. तर एक नवीन गझल तुमच्या समोर ठेवतो. ती अशी आहे, पहा. चळवळ नावाची गझल. चळवळी खूप होतात ना हल्ली. काही झालं तरी चळवळ सुरू होते, नाही का? तर चळवळ नावाची कविता पहा. त्यांनी थोडी वळवळ केली, चळवळ झाली. त्यांनी थोडी वळवळ केली, चळवळ झाली. ह्यांनी थोडी चुळबुळ केली, खळबळ झाली. त्यांनी थोडी वळवळ केली, चळवळ झाली. ह्यांनी थोडी चुळबुळ केली, खळबळ झाली. पहिल्याने भग दुसऱ्यासाठी खड्डा खणला. पहिल्याने बघ दुसऱ्यासाठी खड्डा खणला. त्यात बिचारा तिसरा पडला, गफलत झाली. त्यात बिचारा तिसरा पडला, गफलत झाली. आणि कसं होतं पहा, की सत्ता मिळाल्यानंतर, खुर्ची मिळाल्यानंतर सगळं किती छान होतं, नाही का? अच्छे दिन सुरू होतात सगळ्यांचे. मग तर पहा, भाग्य उजळले कुणा कुणाचे मिळता खुर्ची. भाग्य उजळले कुणा कुणाचे मिळता खुर्ची. वाळवंटी जशी अचानक हिरवळ झाली. वाळवंटी जशी अचानक हिरवळ झाली. पण खुर्ची समजा गेली आणि मतदारांनी आपल्याला पाडलं तर काय करायचं? मग काय होतं? सत्ता गेली, बाकविरोधी नशिबी आला. सत्ता गेली, बाकविरोधी नशिबी आला. तेव्हापासून कमीच आता वर्दळ झाली. तेव्हापासून कमीच आता वर्दळ झाली. आणि पहा कशी गंमत असते. डेसिबल हा शब्दप्रयोग तुम्हाला माहिती असेल, माध्यमांमुळे तो घराघरात पोहोचलेला शब्दप्रयोग आहे. डेसिबल. हा, कसे मोजावे डेसिबल त्या आवाजाचे. कसे मोजावे डेसिबल त्या आवाजाचे. कुठे जरासे खुट्ट वाजता दंगल झाली. कुठे जरासे खुट्ट वाजता दंगल झाली. आणि आमचे जसं बोरू बहाद्दर असतात तसे बूम बहाद्दर सगळे जे चॅनलचे आमचे मित्र असतात, ते बाईट घेण्यासाठी कशी त्यांची धडपड असते आणि ब्रेकिंग न्यूजसाठी कशी त्यांची स्पर्धा असते पहा. चढाओढ ही TRPची चॅनेलांवरी. चढाओढ ही TRPची चॅनेलांवरी. ब्रेकिंगसाठी रिपोर्टरांची तगमग झाली. ब्रेकिंगसाठी रिपोर्टरांची तगमग झाली. आणि आपण सगळे कसे स्वार्थी असतो. सगळं आपलं काहीतरी हेतू मनात ठेवून सगळं चाललेलं. आता हे आपण सगळे तसे नाहीत, हे आपण गृहीत धरूया. पण बहुतेक सगळे माणसं जे असतात ते आपमतलबी असतात. कशी असतात पहा. कामापुरता मामा असतो खरेच आहे. कामापुरता मामा असतो खरेच आहे. गरज संपता नाती सुद्धा अडगळ झाली. गरज संपता नाती सुद्धा अडगळ झाली. आणि हे सगळं मुळात कवी असणं, त्यात संवेदनशील असणं आणि त्यात पुन्हा पत्रकार असणं, त्याच्यामुळे फार अस्वस्थता असते घरामध्ये किंवा मनामध्ये. आणि एकूणच सगळं वावरण्यामध्ये अस्वस्थता असते. आणि या अस्वस्थतेमधनं कधीतरी एखादा जो क्षण असतो तो आपल्याला गवसत असतो. आणि तो क्षण नेमका कवितेचा असतो. त्यातनं आलेल्या या शेवटच्या 2 ओळी पहा. क्वचित गवसते हाती काही मना सारखे. क्वचित गवसते हाती काही मना सारखे. किती तयाच्या साठी माझी तळमळ झाली. किती तयाच्या साठी माझी तळमळ झाली. तर असं हे सगळं तळमळीत येणारं जे काही आहे हे कवितेचं आहे. आणि याच्यानंतर मी विनंती करणार आहे पुन्हा एकदा दासू वैद्य सरांना की त्यांनी एक कविता आपल्यासमोर ठेवावी. दासू वैद्य. आत्ता बरेच आपण सामाजिक आशयाकडे वळलेलो आहोत आणि जसं म्हणतो की पाण्याच्या मध्यात उभं राहतो आपण, तेव्हा जसं वाटतंय तसं मला वाटतं की आता आपण आत सगळ्या समस्यांच्या मध्ये घुसलेलो आहोत आता. तरीही कवी सारखा बघत असतो, सांगत असतो, बोलत असतो. आईल राहू पैल जाऊ पात्र सारे कोरडे. आईल राहू पैल जाऊ पात्र सारे कोरडे. झाड लावू झाड राखू. झाड लावू झाड राखू सावलीला कातडे. आणि शेवटी शब्द देऊ शब्द घेऊ. हे चालू आहे आता. शब्द देऊ शब्द घेऊ
अर्थ कोठे सापडे, अर्थ कोठे सापडे. आपण सगळे हे अर्थाच्या शोधामध्ये आहोत आणि हे अर्थ शोधत असताना आता झेंडे जे फारच सगळीकडे मिरवत आहेत ते काहीतरी अनिवार्य केल्या जात आहे. आधी जी आपली वारकऱ्याची पताका होती गिरूच्या त्या रंगामध्ये भिजवलेली आणि ती अशी एका दांडीला बांधायचे काठीला आणि ती जायची. त्या पताकेनं कधीही काही गहजब केला नाही, कधी काही वाईट केलं नाही, ती कधी कुणाच्या विरोधात फडकली नाही. पण या पताक्याचा झेंडा झाला आणि मोठी पंचायत होऊन बसली. सगळे प्रश्न इथे निर्माण झाले. झेंडा त्याच्या स्वाभिमानाकरता जर फडकत असेल तर ठीक आहे, पण तो दुसऱ्याला वाकुल्या दाखवण्याकरता जेव्हा फडकू लागला तेव्हा पंचायत झाली. दुसऱ्याचा द्वेष करण्याकरता जेव्हा झेंडा फडकू लागला तेव्हा मोठी पंचायत झाली. आणि असे आपण झेंडे फडकताना गावात पाहतो. मी एक असा लाईटचा खांब पाहिला होता. एक स्ट्रीट पोल होता असा आणि मी पाहत होतो की याच्यात दिवा कुठे मला दिसतच नव्हता, एवढे झेंडे लावलेले होते त्याच्यावर आणि सगळ्या रंगांचे झेंडे होते. तर त्या खांबाचं एक मनोगत आहे ते मी तुमच्यासमोर सांगतो. कवितेचं नाव आहे स्ट्रीट पोल म्हणजे रस्त्यावरचा खांब. ऐन रस्त्यावरचा खांब मला म्हणाला थांब. ऐन रस्त्यावरचा खांब मला म्हणाला थांब. मी थबकलो. तारांनी जखडलेला आणि झेंड्यांनी लखाटलेला देह सावरीत खांब बोलू लागला. तारांनी जखडलेला आणि झेंड्यांनी लखाटलेला देह सावरीत खांब बोलू लागला. अरे तुमच्या जयंत्या होतात, नेते येतात, मिरवणुका जलसे निघतात, पण प्रत्येकाचे झेंडे मात्र आम्हाला लागतात. अरे तुमच्या जयंत्या होतात, नेते येतात, मिरवणुका जलसे निघतात, पण प्रत्येकाचे झेंडे मात्र आम्हाला लागतात. भगवा, हिरवा, निळा तर कधी काळाही. भगवा, हिरवा, निळा तर कधी काळाही. प्रत्येक झेंडा फडकत असतो मालकी आयटीत. प्रत्येक झेंडा फडकत असतो मालकी आयटीत. बाबांनो आमचे हे दिवे काढा, नाहीतर बरबटलेले झेंडे फाडा. बाबांनो आमचे हे दिवे काढा, नाहीतर बरबटलेले झेंडे फाडा. एक तर आम्ही दिव्याचे खांब राहू, नाहीतर चक्क ध्वजदंड होऊ. एक तर आम्ही दिव्याचे खांब राहू, नाहीतर चक्क ध्वजदंड होऊ. एक दिवस या झेंड्याच्या ओझ्यानं आमचे देह खालावतील. एक दिवस या झेंड्याच्या ओझ्यानं आमचे देह खालावतील. मग कुणाच्या भावना दुखावतील. नंतरचा रक्तपात पाहता पाहता आमचे दिवेच मंदावतील. नंतरचा रक्तपात पाहता पाहता आमचे दिवेच मंदावतील. म्हणून आता ठरवूनच टाका. हवेत दिवे का झेंडेच हवे. ऐन रस्त्यातला खांब मला म्हणाला थांब. ही खरं म्हणजे कवीची दृष्टी असते. नाहीतर आपण जाताना येताना रस्त्यावरती असे दिव्यांचे खांब पाहतोच की, स्ट्रीट पोल पाहतोच की, पण आपण त्याकडे बघतही नाही. पण ती पाहण्याची दृष्टी ज्याच्याकडे असते तो कवी. आणि दासू वैद्यांची कविता नेमकी त्या नजरेतनं याच्याकडे पाहते. आणि याच सगळ्या कवितांचा जो एकूण आवाज, जो आतला आवाज आहे, तो व्यक्त करण्यासाठी आता मी पुन्हा एकदा पाचारण करणार आहे राजेसाहेब कदम यांना, की त्यांनी आपली एक रचना आपल्यासमोर ठेवावी. राजेसाहेब कदम. 31 डिसेंबरला मी घरी झोपलेलो होतो रात्री माझ्या स्वतःच्या यासाठी म्हणतोय की आम्ही सातत्याने फिरत असतो कार्यक्रमाच्या निमित्तानं. घरी कधी कधी जात आहे. 31 डिसेंबर असल्यामुळं वर्षभरातल्या ज्या ठळक घटना होत्या जगातल्या, पहिल्या पानावर छापल्या गेल्या होत्या की या वर्षामध्ये जगात ठळक काय काय घटना घडल्या. त्याच्यातली पहिली 1 नंबरची घटना अशी होती की आपल्या भारतातल्या कुणातरी उद्योगपतीनं आपल्या पत्नीच्या वाढदिवसाला 450 कोटी रुपयाचं विमान भेट दिलं. आणि त्यावेळेस मला इतका अभिमान वाटला की मी किती श्रीमंत देशात जन्मलोय. बायकोच्या वाढदिवसाला 450 कोटी रुपयाचं विमान.
हे वाचत असताना त्याच पानावर खालच्या बाजूला एक कॉलमची छोटीशी बातमी होती. जालना जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्यानं आपल्या मुलींची लग्न कशी करायची उपवर झालेल्या म्हणून स्वतःची पत्नी आणि 3 मुलींना घेऊन विहिरीत उडी टाकून आत्महत्या केली होती. एकाच पानावरच्या एकाच देशातल्या 2 घटना. कविता जन्मते कुठून? मला नक्की कळना झालं की मी या देशातला आहे की या देशातला, हे वास्तव आहे की ते वास्तव, मी नेमका कुठं आहे. कविता तिथून जन्मली की आमच्या शेतकऱ्याचा मुलगा आहे मी खेड्यातला, की आमच्या कित्येक पिढ्या मातीत राबून मातीत गेल्या. आमच्या कित्येक पिढ्या मातीत राबून मातीत गेल्या. ठिगळाला ठिगळं जोडण्यातच आमच्याही जिंदग्या गेल्या. आमच्या कित्येक पिढ्या मातीत राबून मातीत गेल्या. ठिगळाला ठिगळं जोडण्यातच आमच्याही जिंदग्या गेल्या. 25 वर्षांपूर्वी तुम्ही पेट्रोल पंपावर नोकरी करत होता आणि आज बायकोच्या वाढदिवसाला विमान भेट देता. 25 वर्षांपूर्वी तुम्ही पेट्रोल पंपावर नोकरी करत होता आणि आज बायकोच्या वाढदिवसाला विमान भेट देता. पैसा तुमचा, बायको तुमची, याचा कोणाला इन्कार नाही. कोण कोणाला काय द्यावं हेही सांगण्याचा अधिकार नाही. बायको तुमची, पैसा तुमचा, याचा कोणाला इन्कार नाही. कोण कुणाला काय द्यावं हेही सांगण्याचा अधिकार नाही. अरे पण ज्या देशात वर्षाकाठी लाखभर शेतकरी आत्महत्या करतात, ज्या देशात वर्षाकाठी लाखभर शेतकरी आत्महत्या करतात, जिथं दररोज शेकड्यावर लेकरं कुपोषणामुळे मरतात, ज्या देशामध्ये वर्षाकाठी लाखभर शेतकरी आत्महत्या करतात, जिथं रोज शेकड्यावर लेकरं कुपोषणामुळे मरतात, जिथं कित्येक कळ्या उमलण्याआधीच कुस्करल्या जातात, हजारो जणी आईच्या गर्भातच ठार केल्या जातात, जिथं कित्येक कळ्या उमलण्याआधी कुस्करल्या जातात, हजारो जणी आईच्या गर्भातच ठार केल्या जातात, कित्येक जण पोट कसं भरायचं म्हणून आजन्म कुंवारे जळतात, तर काही जण मुलींना कसं उजवायचं म्हणून विहिरी जवळ करतात. तुमच्या मालावर विमान उतरताना आमची नजर क्षणभर हटत नाही. तुमच्या महालावर विमान उतरताना आमची नजर क्षणभर हटत नाही. पण आजूबाजूला दाटलेला अंधार बघून तुम्हाला काहीच कसं वाटत नाही. तुमच्या महालावर विमान उतरताना आमची नजर क्षणभर हटत नाही. पण आजूबाजूला दाटलेला अंधार बघून तुम्हाला काहीच कसं वाटत नाही. तुम्हाला वाटतं की क्रिकेटपटूंना मिठ्या मारताना आम्हाला कोणी पाहत नाही. तुम्हाला वाटतं की क्रिकेटपटूंना मिठ्या मारताना आम्हाला कोणी पाहत नाही. पण करवलीचा पदर घसरल्यावर वऱ्हाड बावचळल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला वाटतं की क्रिकेटपटूंना मिठ्या मारताना आम्हाला कोणी पाहत नाही. पण करवलीचा पदर घसरला की वऱ्हाड बावचळल्याशिवाय राहत नाही. विचार करा, गरिबांची अशी मजाक उडवू नका. विचार करा, गरिबांची अशी मजाक उडवू नका. संस्कृतीला आणि संस्कारांना अशी पायदळी तोडू नका. याद राखा, तुमचं हे असंच सुरू राहिलं तर एक दिवस असा येईल की तुमचंच तेल आग लेवून तुमच्याच महालाकडे धावत येईल. तुमचंच तेल आग लेवून तुमच्या महालाकडे धावत येईल. धन्यवाद.